त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केल्या आणि त्याची हत्या करून टाकली. आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला, गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. त्याच्यात आम्ही 15 दिवसाचे आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल. काल दिनांक 18/8/2026 रोजी जुन्नर तालुक्यात आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपलवंडी नावाच्या गावात दुपारी 2च्या दरम्यान एक 25 वर्षाच्या युवकाने त्याचे प्रिय समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराची शेजारी राहत होती आणि त्याची ओळखीची होती, त्याला ते पेरू खायचे या नावाने तो शेताकडे घेऊन गेला आणि गावी बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाची शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केल्या आणि त्याची हत्या करून टाकली. याबाबत घरच्याने ज्यावेळी मुलगी संध्याकाळी 4-5 वाजता घरी दिसली नाही, त्याचा आजूबाजू शोध सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले. तर तात्काळ जे आलेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. पण त्याचे अगोदर ही जी टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेत होती, म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती, म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे आणि मग त्याचे नंतर त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली. या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याच्या शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला, गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भय आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे. पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे. गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाचे आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलं. 18/8/2026 के दिन जुन्नर तालुका में आड़ेफाटा पुलिस स्टेशन की हद्दी में पिंपलवंडी गांव में दोपहर 2 बजे के आसपास एक 25 वर्ष के नवयुवक ने एक 9.5 वर्ष की उसके ही पड़ोस में रहने वाली उनके ही समाज की एक लड़की जो निर्भया है, उसको वो जो गावा रहता है पेरू अमरूद वो खाने के लिए उसके बहाने वो उसको एक खेत में लेके गया जो ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर उनकी जो गांव की बस्ती है वहाँ से है, और आगे जाके उसने एक काफ़ी अंदर जाके एक खेत है, इसका गन्ने का खेत है उसका, तो वहाँ पे शुगर केन फील्ड में एक छोटी कैनाल जाती है, उसके साइड पे उसने उसके साथ लैंगिक अत्याचार किया और उसके बाद उसकी हत्या की. तो इस सारे प्रकरण की हमारे पास जो घर वाले थे वो 4-5 बजे से लेकर बच्ची को ढूंढ रहे थे, तो ऑलमोस्ट 6 बजे के आसपास उन्होंने पुलिस स्टेशन को इन्फॉर्म किया. तो पुलिस स्टेशन की टीम हमने इमीडिएटली रवाना की और साथ ही साथ
एक जो गुन्हा है लहान मुली जो छोटी बच्ची है का अपहरण का BNS 137(2) कलम जो है उसके अंतर्गत हमने गुना भी दाखिल किया। तो फिर ये आजू बाजू के लोगों से जब हम इंफॉर्मेशन निकाल रहे थे तो हमें क्लू मिला कि उनके ही पड़ोस में रहने वाला एक लड़का है जिसके पास साथ उस लड़की को दोपहर में किसी ने देखा था। तो वहाँ से फिर उससे विचार पूछ की गई तो उसने कबूल किया कि उसने उसके साथ रेप करके मर्डर किया है। फिर वो घटनास्थल उसको लेके गए तो सारा वहाँ पे हमें शव मिला उस बच्ची का और उसने स्ट्रैंगुलेशन की थी उस बच्ची की। उसके बाद फिर उसको कलम बाढ़ करके इसमें जो धारा है BNS की मर्डर की 1 से 3(a) और जो BNS की रेप की 64 BNS और BNS 65(2) ये लगाई गई हैं और पॉक्सो की 4 6 8 12 कलम लगाई गई हैं। इसके साथ BNS 1 से 40 की कलम भी लगाई गई है और BNS 238 की कलम भी लगाई गई है। तो आरोपी को इसमें अटक किया है, अरेस्ट किया है और जो निर्भया है उसका जो वही है उसका इंक्वेस्ट पंचनामा हो गया है आज सुबह और अभी पोस्टमार्टम की प्रक्रिया चालू है, आगे का तपास हम कर रहे हैं।